कशा आहात? मस्त मजेत ना. वाजलेले आहेत रात्रीचे 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट 10 वाजायला आलेले आहेत असं म्हणावं लागेल. जेवण खाणं वगैरे झालेलं आहे. आज मला तुम्हाला डेलीचं जे रुटीन असतं किंवा आपलं डेली जे मी तुम्हाला दाखवत असते, आदर्श बाबूला दाखवत असते, ते न दाखवता मला आज कुठल्या तरी एक छान टॉपिकवरती आपण बोलूया असं म्हणून मी विचार केलेला आहे. कारण कसं समोर जास्त आपलं कन्व्हर्सेशन होत नाही आहे, म्हणून चला आज छान मस्त आपण गप्पा मारूया. थोडासा वेळ भेटलेला आहे. वेळ म्हणजे मला झाडू मारून काढायचा आहे, पण आत्ता झाडू मारून काढ आदर्श बाबू आणि थोड्या वेळाने परत घाण करतो, त्याच्यामुळं मग म्हणलं थोड्या वेळाने झाडू मारायला. तर असा ब्रेक घेऊया आपण. बाकी सगळं जेवण वगैरे किचन कट्टा वगैरे आवरलेला आहे. केस बघू शकता इथे कशा कोरडं झालेलं आहे थंडीने. थंडी भरपूर आहे गारठा. असं चला आमचा जो टॉपिक होता त्याच्यावरती बोलायचं म्हणलं तर तो म्हणता की मुलांना टी व्ही मोबाईल ॲडिक्शन वाढत चालले का कमी होत चालले ह्याच्यावरती म्हणाल तर आपण बोलूया. तर आमच्या बाबतीत जी चूक झालेली आहे ती तुम्ही करू नये असं मला तरी वाटते, म्हणजे किंवा होऊ नये तुमच्या बाबतीत. बाकी बोलण्याचा हेतू हाच होता की माझ्या बाबतीत जे झालेलं आहे ती तुमच्या बाबतीत होऊ नये. सध्या असं झालेलं आहे की आमच्या बाबतीत तरी आदरेशला म्हणजे लहानपणी डॉक्टरांच्याकडे जेव्हा आम्ही त्याला घेऊन गेलो होतो तेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितलेलं की त्याला शिला लागण्याचं कारण एकच होतं की फक्त त्याच्या हात म्हणजे मातीत वगैरे हात करतो किंवा धुळीचा त्रास होतो, त्याच्यामुळे त्याला इन्फेक्शन होऊन शी लागते आणि तुम्ही बाहेर त्याला घेऊन जाऊ नका. मग झालं असं की मग बाहेर घेऊन जायचं नाही म्हणलं तर ऑप्शन आम्हाला घरात बसवण्यासाठी एकच होतं, टी व्ही किंवा मोबाईल. मग खाताना पण तो एका ठिकाणी शांत बसायचा नाही. मोबाईल दिला की तो गपचूप एका ठिकाणी शांत बसून खायचा. तेव्हाच पण गोष्ट तशीच होते आणि आत्ता पण तसंच आहे. तर मग त्याच्यावरती आम्ही त्याला जवळजवळ 8-9 महिने असंच चालू होतं आमचं. टी व्ही दाखवायचं, मोबाईल दाखवायचं आणि खायला घालायचं. बाहेर न्यायचं नाही म्हणजे की टी व्ही दाखवायचं असं चालू होतं. पण झालं आहे आता असं की त्याचे दुष्परिणाम आम्हाला आत्ता भोगावे लागलेले आहेत. तेव्हा आम्हाला काहीच वाटतं नाही त्याला टी व्ही किंवा मोबाईल दाखवताना सगळ्यांनाच. त्याचे दुष्परिणाम आता भोगावे लागलेत. त्याचे काय म्हणतात वाईट परिणाम आता दिसून यायला लागलेले आहेत की तो बोलण्याच्या बाबतीत एकतर खूपच मागं झालेला आहे, खूप लेट झालेला आहे. 2 वर्ष होऊन गेले. तो फक्त बाबा एवढंच म्हणतो, बाकीचं काही म्हणत नाही. बाकी सगळं कळतं त्याला, कळत असं नाही कळते म्हणाल तर त्याला सगळं कळतं की हे खायचं आहे, ते ठेवायचं आहे, ते फेकायचं आहे, ह्याचं काय करायचं आहे, त्याचं काय करायचं आहे. बघून ऑब्झर्वेशन म्हणाल तर सगळं आहे, सगळं कळतं. फक्त तोंड काय अजून उघडलेलं नाही. फक्त बाबा एवढं एकच शब्द तो म्हणतो. मग ह्याचं झालं असं की टी व्ही मोबाईल तर काय म्हणतात कुठेतरी बाहेर गेलं तर मोबाईल, घरात असलं की टी व्ही. मग त्याच्यामुळे असं झालं की तो आत्ता बाहेर जायला नाहीच म्हणायला लागला आहे. मला टी व्ही लावून दे, मी घरात बसतो, मला बाहेर जायचं नाही आहे. बाहेर जरी नेलं त्याला तरी तो सगळ्यांना काय म्हणतात घरात ओढून घेऊन येतो आहे की मला बाहेर जायचं नाही, मला इथंच बसू द्या, मला इथंच बघायचं आहे, इथंच टी व्ही बघायचे, इथंच काही खेळायचं ते आहे ते खेळू दे. सॉरी म्हणजे व्हिडिओ पुश करावे लागतात, कोणतरी येतं मध्ये मग डिस्टर्ब होतं. असं चला मग त्याचं असं झालेलं आहे की त्याला आता खाणंपिणं जरी झालं किंवा काहीतरी खायला पियाला जरी द्यायचं म्हणलं तर तो पहिला आधी घेऊन येतो, मोबाईल घेऊन येतोय, हे लाव आणि मग मी खातो. जर बाहेर जरी त्याला घेऊन गेलं तर रिमोट घेऊन येते, रिमोट घे, टी व्ही लाव आणि मग मी जेवतो. त्याशिवाय तोंडात तो एक घास घ्यायला तयार नाही आहे. आत्ता लिटरली तुम्हाला आजची गोष्ट मी सांगते की त्याने तोंडात एकही घास घेतलेला नाही. कारण खूप म्हणजे काय म्हणतात टी व्हीचं ॲडिक्शन कमी करण्यासाठी मी त्याला दिवसभर टी व्ही लावून दिली नव्हती. म्हणजे किती रडू दे, काय त्रास व्हायचा आहे होऊ दे आणि काय व्हायचं आहे ते होऊ दे. अक्षरशः त्याला काय म्हणतात कंठ फुटत नव्हता. त्याचा काय म्हणतात हे इथं अडकलेला आवाज त्याला इतकं म्हणतो देऊन रडत होता तो की मला लावून दे, मला बघायचंच आहे, मला लावून दे, मला बघायचं आहे. पण काय म्हणतात मी माझ्या ह्याच्यावरती दगड ठेवलेला मनावरती आणि म्हटलं आज काय पण होऊ द्या, अजिबात ह्याला टी व्ही आणि मोबाईल लावून देणार नाही. तर त्याने अक्षरशः दिवसभरात एकही घास खाल्लेला नाही आहे, काहीच खाल्लेलं नाही आहे. आत्ता पण त्याला मी चारत होते तरी पण तो नकोच, मला खायला एवढं नको आहे असं त्याचं मत होतं. तुम्ही आत्ताच जर त्याला टी व्हीने काय तरी मोबाईल लावून दिला ना आणि खायला चारायला बसला तर लगेच एक चपाती खाईल तो. पण हे नको आहे मला आता, कारण जे चूक झालेली आहे ते आता पुढं आपण करू शकत नाही आहे किंवा करायची नाही. जिथं झालेलं आहे तेवढं बास आहे, तिथं स्टॉप करूया आपण. ह्याच्यावरती आमच्या दोघांचंही झालं होतं, म्हणजे बोलणं आदर्शच्या पप्पांचं किंवा माझं. त्याच्यावरती आता आम्ही एक उपाय शोधून काढलेला आहे, ती म्हणजे आमची टी व्ही आहे ती उद्या आम्ही काढून ठेवणार आहे. टी व्हीच काढून ठेवूया, त्याच्यानंतर मग लावण्याचा किंवा न लावण्याचा प्रश्नच येत नाही. इथे बघू शकता. तू मम्मम केलं काय सांग, मम्मम केलं काय मम्मम, तू केलं काय मम्मम सांग, मम्मम केलं काय मम्मम. फक्त असे हातवरी करून तो दाखवत असतो सगळ्या गोष्टी. आता पण मी त्याला भरवण्याचा खूप प्रयत्न केला होता पण त्याला आत्ताही खायला काय म्हणाल तर नको आहे.
नको तू लावून दे मग मी खातो. खूप म्हणजे खूप आता अतिप्रमाणे त्यानं स्वतःला त्रास करून घेतलेला आहे टी व्ही आणि मोबाईलसाठी. दिवसभरात मी त्याला 3 वेळा झोपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण एकदाही त्याची झोप आज नीट दिवसभरात आलेली नाही आहे. का तर तू लावून देत नाही आहेस, मला लावून का देत नाही आहेस. अक्षरशः त्याने आज लोटांगण घेतलेलं आहे. लोळत होता तो खाली, मला टी व्ही लावून दे, टी व्ही लावून दे, तरी पण मी लावून दिलेली नाही. आज काय पण होऊन आज माझ्या मनावर दगड ठेवून मी त्याला टी व्हीपासून कंट्रोल केलेला आहे, कारण ह्याचे दुष्परिणाम मला खूप भोगावे लागले. तो काय म्हणतात माणसात जायला मागेना झाला आहे. घरात बसायला पाहिजे, बाहेर पोरांच्या जाऊन खेळायला नको. जरी त्याला घेऊन गेलो तरी तो आम्हाला घरी घेऊन येतो परत. चला मला इथं बसायचं नाही, मला घरी घेऊन चला, असं आहे. सो एवढ्या सगळ्या कारणांसाठी आपलं बोलण्याचा तुम्हाला माझा उद्देश हाच होता की म्हणजे जी मी चूक केलेली आहे ती तुम्ही करू नका. प्रत्येक बाळाच्याच बाबतीत असं होतं किंवा असं नाही आहे, प्रत्येक बाळाची ही वेगळी असते. पण टी व्ही आणि मोबाईलचं ॲडिक्शन जेव्हा वाटतं तेव्हा एवढं काय वाटलं नाही की हां असू दे, शांत बसतोय एका ठिकाणी बसतोय, बघू दे, खूप त्रास देतोय एका ठिकाणी. पण कामं असल्यावरती आपलं काय असतं, काम असलं की मग आपण मोबाईल लावून देतो किंवा टी व्ही लावून देतो. तर म्हणून तो शांत बसायचा, पण त्याचे परिणाम आता दिसून यायला लागलेले आहेत. आदिराज, कारण तो काय म्हणतात खेळणं हा प्रकार जो असतो, ॲक्टिव्हिटी असतात, बाकीच्या ॲक्टिव्हिटी असतात ते विसरलेला आहे. सो काय खातोय ह्याच्याकडे तुझं सगळं लक्ष नसतं. टी व्हीतले जे करतात ते सगळं बघून करतो तो. टी व्हीचे म्हणजे जे कार्टून्स आपण लावतो ती ॲक्शन जे असते ते समोर ते कशी करतो तशी ॲक्शन तो बघून करतो. नाही असं नाही, ते जसं ते टी व्हीत दिसतंय तसं तो बघून करतो किंवा मग सांगतो पण तसं. पण हे नको आहे खरं तर, तसं टी व्हीत चालते तसं नको आहे. जे आपण सांगतो ते करायला त्यांना हवं आहे, तो ते करत नाही. मी बोलवण्याचा खूप प्रयत्न करत असते त्याला, मामा म्हण, आई म्हण, बाबा म्हण, पप्पा म्हण, पण नाही, त्याचं एकच ठरलेलं आहे ते म्हणजे बाबा. काही जरी सांगितलं की तो बाबाच एवढंच म्हणत असतो. काही पण तुम्ही त्याला सांगा त्याचं एकच असते बाबा. आता इतर लिटरली तुम्हाला पडणार नाही, ते बघू शकता किती पसारा काढून ठेवलेला आहे. पण एवढं सगळ्यात पण त्याला ह्याच्याबरोबर ते खेळायचं नाही आहे किंवा जेवढी त्याला बड्डेला ढीगभर खेळणी आली होती त्याच्याबरोबर पण त्याला खेळायचं नाही. किती सायकली आले त्याला, किती गाड्याला आले, भरपूर त्याला खेळणे आलेले आहेत, पण त्या एकाही गोष्टीबरोबर त्याला खेळायचं नाही. त्याचं फक्त एकच असतं की रिमोट घेऊन येतोय, टी व्ही लाव, बस टी व्ही लाव. सकाळी उठलं की तो इथनं आज झोपलेला असतो बेडरूममध्ये, तिथनं उठल्या की सकाळी पहिला बाहेर जातोय, रिमोट शोधतोय, टी व्ही लावून दे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत 12:30-1 वाजेपर्यंत टी व्ही कंटिन्युअसली चालू असते. त्याच्यामुळे तो कसं काय वागले, तो स्थिर राहू शकत नाही आहे किंवा मग ते रंगांचा अटॅचमेंट आहे ते त्याच्या डोळ्यावरती पडायला लागलेला आहे. त्याचे वाईट परिणाम काय म्हणतात होतील, ह्याच्यापेक्षा जास्त वाईट परिणाम होतील त्याला. आत्ता जर म्हणाल तर टी व्हीचं नाही कळत, पण मोबाईलचं जर तुम्ही म्हणाल तर त्याला कळतं की इथं हे आहे, इथं जायचं आणि इथं गेल्यावरती ते लागतंय. त्याला माहीत झालं आता तो मोबाईलमधलं बरोबर व्यवस्थितच ते लागतो. पण काय म्हणतात हे नको आहे खरं तर, जे करायचं आहे ते होत नाही आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत. सो तुम्हाला सांगण्याचा एकच उद्देश होता की आम्ही चूक केलेली आहे. लहान मुलांना शांत बसवण्यासाठी मोबाईल किंवा टी व्हीचा वापर करणे योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही पण मला सांगा. पण माझ्या मते तर अयोग्यच आहे, चुकीचं आहे हे, कारण त्याचे परिणाम आम्ही आत्ता भोगत आहोत. म्हणून तुम्हाला सांगायला बोललो आहोत की आजचा बोलण्याचा आपला टॉपिक हाच होता की थोडं बोलूया म्हणलं आपण. आणि ह्याच्यावरती मी कितीतरी डॉक्टरांचं सुद्धा ऐकलं होतं, म्हणजे भरपूर असे डॉक्टर आहेत यूट्यूबवरती म्हणा किंवा मग आम्ही स्वतःच्या डॉक्टरांकडे त्या आजाराची ट्रीटमेंट आहे त्या डॉक्टरांना सुद्धा दाखवलेलं. तेव्हा ते डॉक्टरसुद्धा तेच म्हणाले होते की तुम्ही त्याला टी व्ही आणि मोबाईल किती दाखवता, तुम्ही त्याच्याशी गप्पा किती मारता, हेच होतं डॉक्टरांचं पण. आणि आत्ता जर म्हणाल तर आपले डॉक्टर इम्रान त्यांनी पण ते सांगितलेलं की मुलं जर एवढा त्रास येत असेल तर 3 दिवसांचा त्यांना हे द्या तुम्ही, की किती पण त्रास करून घेऊ द्या स्वतःला, करू 1 दिवस येणार नाही, 2 दिवस येणार नाही, 3 दिवस येणार नाहीत, किती पण त्रास करून घेऊ द्या, असं आहे. असं आहे सगळं ह्या गोष्टी. सो जेवढं आपल्या मुलांना टी व्ही आणि मोबाईलपासून लांब ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करा असं मला तरी वाटते. आदर्श बबूला काय म्हणतो थोडक्यात आहे तोपर्यंत आवर घालणार आहे आम्ही. आता पुढे जास्त वाढत जायला नको, म्हणून नको, आपण थोडक्यात आहे तोपर्यंत आवर घालूया. उद्या आम्ही टी व्ही काढून ठेवतो बस, कारण जेव्हा टी व्ही समोर दिसेल तेव्हा तो टी व्ही हमखास लावून मागणार की टी व्ही लावून द्या. काय म्हणतात आगच त्यांनी हे आली होती ओही, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पुश करावा लागतो, कारण ह्याच्यात म्हणजे काय त्यांचा व्हॉइस कॅप्चर होतो.
असं चला मग ह्याच्यावरती एक मला किती पसार घालायचा आहे घालू रे, किती त्रास करायचा आहे करू रे, 1 दिवस करेल, 2 दिवस करेल, 3 दिवस उपाशी बसेल, म्हणजे 4थ्या दिवशी भूक लागल्यावरती आपोआप सगळं खाईल. म्हणून काय म्हणतात आजपासून तरी बंद केलेलं आहे. आज दिवसभर त्याला एकदाही टी मोबाईल लावून दिलेला नाही. ह्याच्या विरुद्ध त्याचा झोपण्यावर तिसरा परिणाम व्हायला लागलेला आहे. तो लवकर झोपायला मागत नाही किंवा त्याला हवी तेवढी झोप पुरेशी मिळत नाही. झोपेचं टायमिंगसुद्धा बदलत आणि चुकीचं होत चाललेलं आहे. हे नसावं खरं तर शक्यतो. असं ह्या सगळ्या पाठीमागची कारणं आहेत. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, किंवा मग तुमच्या काय ह्याच्यावरती प्रतिक्रिया आहेत किंवा तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.